धाराशिव जिल्ह्यातील टोडे समाचारचे संपादक आणि धाडसी पत्रकार हुकूमत मुलानी यांचा मृत्यू झालाय। शनिवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला, पण हा केवळ हृदयविकाराचा झटका नव्हता, तर सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगचा, मानसिक छळाचा आणि राजकीय दबावाचा थेट परिणाम होता, असं त्यांच्या सहकार्याचं म्हणणं आहे। सरकार, प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या विरोधात सातत्याने बातम्या देत असल्यामुळे मुलांवर दबाव टाकला जात होता। काही राजकीय कार्यकर्त्यांनी तर सोशल मीडियावरून त्यांच्यावर घाणेरड्या पद्धतीने हल्ला चढवला, त्यांची बदनामी केली। हा केवळ एका पत्रकाराचा मृत्यू नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट हल्ला आहे, असं त्यांच्या सहकार्यांचं म्हणणं आहे। पत्रकार मुलांचा आवाज दाबण्यासाठी ट्रोलिंगचं शस्त्र वापरण्यात आलं आणि शेवटी त्यांना मानसिक छळाचा बळी ठरावं लागलं। या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे। आता पोलीस प्रशासन यामध्ये नेमकी काय भूमिका घेणार, दोषींना काय शिक्षा होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।